नमस्कार करू रघुनाथाला नमस्कार करू विघ्नहर्ता श्री गणपती गजानन नमस्कार करू छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलास होती चंद्रकांत मोहनच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या सर्व रसिकांचे विनम्र असे अभिवादन करून तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आजच्या ह्या पहिल्या पारंपरिक डबलबारीच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करीत आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी ज्या मला सतत निमंत्रित करीत होते की तुम्ही बुवा कुठे आहात गेले बारी ठरल्यापासून तुमच्या मंडळाच्या ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ यांच्या सल्ल्या कृष्णा नरसाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल। जेवढ्या तुम्ही टाळ्या वाजवणार ना उद्या बघा सगळं दुखणं सगळं बंद होणार। हे भजन हे असे क्षेत्र आहे मी तुम्हाला सांगतो पण प्रथम सुरुवात करतो। आज या ठिकाणी या गावचे ज्यांनी भजन पूर्वीचे कलाकार होतेच परंतु मारुती मिस्त्री म्हणून मारुती नरसाळे खरोखरच अतिशय उत्कृष्ट असे भजन करत होते पण लवकरच आमच्यातून निघून गेले। त्यानंतर सूर्यकांत मेस्त्री नाही का यांनी त्यांचे शिष्य सूर्यकांत मेस्त्री यांनी आजपर्यंत गेली 20 वर्ष सेवा करतायत। तसेच जगताप बुवा सत्यवन जगताबाई अतिशय उत्कृष्ट असे भजन करतायत तरी आमच्या सेवेसाठी बाजूला येऊन बसण्याची कृपा करावी। अन्य कोणी या मंडळाचे अध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील म्हणजे उच्च पदाचे किंवा जे जाणकारी असतील त्यांनी इथल्या व्यवस्थापकच म्हणजे कृष्णा नरसाळ्याने त्यांना आमच्या सोबत नाही का बरोबरीला पाठवून द्या आमच्या बरोबर म्हणजे सेवेसाठी पाठवून द्यावी अशी मी विनंती करतोय त्यांना। आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आता सुरुवात करूया भजनाला। खूप उशीर झालाय। मागतो मी आता मागतो आता मागतो मी आता मागतो आता मज द्यावे एक दंता मागतो मी आता मागतो आता मागतो मी आता मागतो आता
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, तेणे माया प्रगटली, तेने माया प्रगटली, ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करुणी, चारि वेद कथिले, ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्ववेद उपासना, अथर्ववेद उपासना, सामवेद जाणे अमर मधुर संगीत गायन, सामवेद जाणे अमर मधुर संगीत गायन, 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 तन नाधिर्धिर्धिम तन तेरे ना, तन नाधिर्धिर्धिम तन तेरे ना, तन नाधिर्धिर्धिम तन तेरे ना, तन तेरे ना, तन द्रे तानी तेरे ना, तन तेरे ना, तेरे ना तन द्रे तानी तेरे ना, तन दे धिम तो धिम तन ना 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 नाधिर्धिर्धिम तन तेरे ना, तन नाधिर्धिर्धिम तन
दे रे ना हरी म्हणा पुंडलिक वरदा अनादि सिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज पंढरीनाथ महाराजांचा श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींचा सकल संतांसहित अत्रिनंदन अनसुयासुत जगद्गुरु जगन्नाथ नवनाथ 84 सिद्ध श्री जगद्गुरु आनंद मूर्तींचा श्री विश्वकर्मा ब्राह्मण देव श्री लिंगरवनाथ श्री गांगेश्वर श्री पालकेश्वर आरेश्वर नागेश्वर कुंकेश्वर महाबळेश्वर भोलेश्वरा सहित या माझ्या जोडी वाल्या वाळकेश्वराचा आई भवानी कुलस्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी पावनाद्री अंधेरी महाकाली जोगेश्वरी कांदिवली बोरोली डोंबिवली ठाकोली कुमोदेवी खाडादेवी हरेश्वरी काळेश्वरी रत्नागिरी कणकवली वाकरवी विठ्ठलविली आजीवली खाजीवली सहित आई भवानी विठला देवी माते तुझा आई सरल्या बाबा जागेवाल्या तुझा गो ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सद्गुरु साईनाथ बाबा सद्गुरु कचरनाथ बाबा स्वामी सदानंद बाबा संत गाडगे बाबा कणकवलीचे भालचंद्र बाबा कुडाळ पिंगळीचे राहुल महाराज बाबा मानगावच्या टेंबे स्वामी बाबांसहित परमपूज्य श्री सद्गुरु साठम महाराजांचा पुरे 9 महिने ओटी पोटी वाढीत असताना ता खाणाऱ्या वर प्रेमामृत पाजून 2चे 4 करून ग्रस्ताश्रमी बनविणाऱ्या आपल्या मातृ पितृ देवतांना संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या भजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या यशातील सर्व हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलासवासी गुरुरे चंद्रकांत कदम कैलासवासी दिवाकर महांद्रेकर बजरंग आमचे माननीय सन्माननीय खरोखरच आमचे प्रतिस्पर्धक संतोषजी शिरशेकर बुवा खूप अतिशय वजनदार व्यक्ती आहे। आज गावात त्यांना सुद्धा खूप मान आहे आणि मोठा माणूस आणि खूप सुंदर अशी जोडी तुम्ही जमवली। पुन्हा एकदा आमच्या भजमंडळातर्फे मुंबई ग्रामस्थ जोरदार टाळ्या वाजून या ग्रामस्थांचं आणि मुंबईकर मंडळाचं स्वागत होऊ दे। धन्यवाद। खूप आमचे घनिष्ठ संबंध आहेत। गेले 20-25 वर्षापूर्वी सतत 3 दिवस
त्यांच्या गावात म्हणजे 3 वर्ष सतत 3 वर्ष आमची त्यांनी व्यवस्था करून कार्यक्रमाची शोभा त्यांच्या राम मंदिरामध्ये आम्हाला सेवा करायची सुवर्ण संधी दिलेली आहे. म्हणून आम्हाला बुवांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. धन्यवाद. आता तुमका सारख्या मी सांगत राहायचंय ना ह्या टाळी मार तुमका वाटले तो मारा पण ही ब्रह्मनादाची टाळी तुम्ही जेवढी वाजवताल असाल तेवढी तुमची भरभराटी होत होती. बघा एकदा वाजून बघा. हा हातावर प्रेशर द्यायचा काय असलेलं सगळं निघून जाईल. बघा हे स्वयंभूचं स्थान आहे खूप महान स्थान आहे आणि आजचं म्हणजे काळ भैरव जयंती शिव शंभू महादेवाचं स्वरूप आहे. सांगणार आहे मी तुम्हाला गजरातून भजनाला सुरुवात करू. हर हर
धन्यवाद. सत्यवान जगताप यांच्याकडून हे माझ्यासाठी 300 आणि पक्वाल वादक मनीष घाडीगावकर आणि तबला आमचे रामचंद्र मिस्त्री उर्फ तात्या मिस्त्री यांना 100 रुपये पारितोषिक. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत होऊ दे. धन्यवाद. खूप म्हणजे किती वर्ष अगदी बरोबर. व्यंकटेश नरबुवा कुठे असतील तर त्यांनी आमच्या बाजूला येऊन बसण्याची कृपा करावी. अजून कोण खरोखरच मला जे फोन करत होते सगळ्यांची नावं विसरलो मी व्हॉट्सअपला. एक क्षमा असावी ज्याने ज्याने मला कॉन्टॅक्ट या भद्रासाठी केला आहे नाही काय. कृष्णा नरसळे व्यतिरिक्त काही जणांची नावं मी विसरलो असणार तरी पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे सर्वांच्या तर्फे. कारण इथपर्यंत येण्यासाठी मला खूप ते प्रयत्न करत होते आणि त्यांचं खरोखरच अगदी त्या देवाने सगळं योगायोग हा घडून आणला. किरण पांचाळ नादिवडे यांच्याकडून हे बहुपर्स पारितोषिकाला पक्वाद वादक अरे वा धन्यवाद. मनीष घाडीगावकर यांच्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक. जोरदार टाळ्या त्यांचे स्वागत. तसेच आमचे सूर्यकांत मेस्त्री आमच्या मारुती मेस्त्रींचे शिष्य मारुती नरसाळे मेस्त्री ते देव माझ्या तोंडात सॉरी मारुती नरसाळे होऊन गेले बुवा. खूप म्हणजे खरोखरच त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे. जर असते इथे तर काय खरं नव्हतं. म्हणजे त्यावेळी आमचे एकमेव चंद्रकांत बुवांचे शिष्य त्यावेळी खरोखरच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. त्यांच्या कुटुंबियांसाठी तरी त्यांचे शिष्य आपले सत्यवान मेस्त्री यांच्याकडून मला 300 रुपये. सूर्यकांत मेस्त्री मला 300 रुपये आणि पक्वाद वादक आणि तबला वादक यांच्यासाठी 100 रुपये पारितोषिकला जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते. धन्यवाद. तसेच कुमारी श्रीदा व्यंकटेश्वर वा हीच कडून 200 रुपयाचं बहुफल असं पारितोषिकाला जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते. धन्यवाद. नावामध्ये थोडी गडबड होते काही कळत नाही असू दे. कधी कधी असं होते हो. सकाळी गाडीत बसून कांबार गेली होय आणि घरात पोचापर्यंत आणि परत सगळा गोळा करीपर्यंत झोप नाही आज. असू दे पण तुमचे आशीर्वाद हे महत्वाचं आहे आणि ह्या देवतेचे आशीर्वाद. आमचे मांजरेकर बुवा सध्या कोकणामध्ये विजय मांजरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. बाबू उर्फ बाबू बघा सांगितले ना बाबू म्हणून बाबू जायते आमचा बाबू जायते. माझ्या नावाचं रक्षण करतात आणि कोकण कला भूषण भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत. अरे वा. आत्मशांती भजन मंडळ भाईंदर मुंबईचे बुवा श्री विजय कासले अरे वा आणि कृष्णा जगताप यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमोल पारितोषिक जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते. धन्यवाद. धन्यवाद. मंदिरेकर वरती येते का असं काय ना बर तुमची इच्छा. मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती संपूर्ण नाही म्हणतो नाही झलक. कामिनी होती मंजुळ मधुरा विलासिनी रसिक मोही मृगनयना 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 रसिक मोहिनी. रूप
हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मपदनी बनी मप गमरे सदनी सारे गमरे सारे मपद Tani sani da pa mapa ni da pa mapa gamare sa tani pa gamare sa bahuta sukrta bahuta bahuta श्री गणेश पांचाळ बुवा आणि संतोषी शिरशेकर बुवा यांची जोडी 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 जवळजवळ 25 वर्षांना लागली म्हणजे किती आमचं प्रेम हा बघा आता बाहेर पडताला प्रेम बुवा खूप माझ्यापेक्षा जानकर आणि संगीतामध्ये मांडतात खूप परशुराम बंद हुबेहूब चित्र उभं करतात संगीत उभं करतात असू बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा सुख झाले हो सहाजनी रूप पाहतालो पाहतालो
धन्यवाद. संजय कुंभुर्ले गावचे संजय गुरव कुंभुर्ले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकाला एक जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत होते. धन्यवाद. क्षमा सवी मध्ये गाणं चालू असताना लगेच बक्षिसाचं नाव पुकारता येत नाही, म्हणजे ताल सोडू नाही का, बिघडेल आणि वारकरी चालू राग म्हणून नाही. गजर आहे. मला माहिती मिळाल्यानुसार या गावची छोटासा गजर मी सादर केलाय, गोड म्हणून घ्या. त्यापूर्वी सध्याची चाल कोकणातली नवीनच लेटेस्ट झाली आहे. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा अहो स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा बघून जावा प्रसन्न होताला मन. तुम्ही येऊन जावा आणि बघून जावा प्रसन्न होताला मन. तुम्ही येऊन जावा बघून जावा प्रसन्न होताला मन. असो आमचो ह्यो कोकण. अहो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येती बघा नाही का. अहो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसवली गाव. या जगाच्या नकाशात शोभून दिसता आमच्या कोकणचा नाव. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून अहो सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून नंदनवन. अहो सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून फुलला नंदनवन. एवढा आमच्या कोकणाचा गाणं पण कोणाच्या डोक्यात भरला नाही की आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईच्या भेटीला. तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. भांडण बोलवून जणू साईने हे मनाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला आम्ही
नाना तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला आम्ही आलो तुम्ही जागा माझ्या साईच्या भेटायला तुम्ही येता का आम्ही आलो तुम्ही जागा माझ्या बाबांच्या भेटायला तुम्ही येता का धन्यवाद. गजराला सुरुवात करूया. छोटीशी पहिला चरण या देवाची माहिती मिळाली. नरसाहेबवाडी ग्रामस्थांची आणि त्या भगवंताची स्वयंभू गंगेश्वर त्या बाबतीत एक चरण आणि पुढे आज काळ भैरव जयंती त्याचाही सलग तसंच जी काय काळ भैरव म्हणजे कोण आहे त्याचं अस्तित्व काय तो कसा निर्माण झाला कोण निर्माण केला आणि काशी क्षेत्रामध्ये त्याचं जे स्थान निर्माण झाले ते कसं झालं आपण थोडक्यात पाहूया. प्रथम माहिती मिळाल्याप्रमाणे आपल्या वाडीची देवाची आणि तदनंतर जोडूनच काळ भैरव. देवगड तालुक्यात फणस गावात अहो देवगड तालुक्यात फणस गावात या नरसाळे वाडीत ह्या नरसाळे वाडीत स्वयंभू गंगेश्वर मंदिरात भक्त जन रमले भजनात स्वयंभू गंगेश्वर मंदिरात भक्त जन रमले भजनात स्वयंभू गंगेश्वर मंदिरात भक्त जन रमले भजनात या नरसाळे वाडीत स्वयंभू गंगेश्वर मंदिरात भक्त जन रमले बघा खरोखरच या देवाची एवढी ताकद आहे की तुम्हाला समोर बसवणं भजन ऐकणं नाही. भजन ऐकणे म्हणजे श्रवणीय भक्ती. नवविधीमध्ये तिला बहुमान आम्ही काय पैसे घेऊन जाणार पण तुम्ही जी ऐकता ही श्रवणीय भक्ती कानाने ऐकता ते सगळं पुण्य तुमच्या पदरी आहे. आणि भजन हे असं आहे खरोखर भजनातून बरेचसे काही फायदे असे आहेत की रोगराई भजनात आनंद मिळतो सगळं नष्ट होतो इडापिडा टळते. भजन म्हणजे काय स्वर तान मृदुंग याची एकता साधून एकरूपता साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद. बघा परमेश्वराचं नामस्मरण देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान अंतरात्माची प्रसन्नता मनाला पॉझिटिव्ह करण्याची ऊर्जा बुद्धीचा विकास दुःखाला विसर पाडायला लावणारी अशी ही शक्ती मनातील वाईट विचार काढून टाकण्याची बरोबरच ताकद या भजनामध्ये आहे. अनेक फायदे आहेत भजनामध्ये. अहो मनावर सात्विक गुणांचे केलेले संस्कार भजनापासून बरेचसे फायदे आहेत. अहो ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू आणि या मधला अंतर न म्हणजे मधला जो अंतर भरून काढणारा ते नामस्मरण न म्हणजे नामस्मरण. आणि हेच कलियुगात बघा पूर्वी सत्ययुगात ध्यानाने ध्यान लावल्यामुळे देव भगवंत प्रसन्न होत होते. कृत त्रेता अहो त्रेतायुगामध्ये यज्ञ होम केल्याने देव प्रसन्न होत होते. द्वापार युगात पूजा अर्चा पण या कलियुगात नामस्मरणाशिवाय पर्याय नाहीये. म्हणून म्हणतोय मी काय खरोबर बघा काय सांगतोय नाम हे श्रेष्ठ आहे. लिहा स्वयंभू गंगेश्वराकडे खूप मोठी शक्ती आहे. तुम्हा सर्वांना खूप गर्दी आहे भजनाला गर्दी आहे. जमलेल्या खरं रसिकांचे खरोखर मंडळी तुम्ही जोरदार टाळूया रसिकांचे आभार मानूया. खरोखर बसण्याची सोय केलेली आहे. खूप इकडे खुर्च्या आहेत नाही का उभं राहून कंटाळ्यात बसून घेण्याची कृपा करावी. खूप बाहेर गर्दी आहे. थंडी हळूहळू वाढते. काही काळजी करू नका. पारंपरिक भजन आहे त्याला कुठे डाग लागतं का म्हणे अशा पद्धतीने आम्ही दोन्ही बुवा
तुमचं मनोरंजन आणि भजन हे दोन्ही साधून आम्ही सर्व करण्याच्या तयारीतच आहोत. पण बघा खरोखर माहिती मिळाल्याप्रमाणे भाष्याचे कामकाज संपवून भाष्याचे कामकाज संपवून या देवाला नैवेद्य दाखवून या देवाला नैवेद्य दाखवून बघा रीती रिवाजाप्रमाणे नवीन वर्षाची भात शेती कापून तिचा जो भात तांदूळ तयार करून त्या भाताचे इथे महाप्रसाद म्हणून मानवला जातो. काल गणेश पूजन या 3-4 दिवसात पुण्यवाचन मातृका पूजन नंदी श्राद्ध आचार्य वरण मुख्य देवता पूजन महारुद्राचं पूजा अर्चा सगळे आरती करून साकडं घातलं जातं. काय की हे बाबा स्वयंभू गांगेश्वरा मुंबईकर ग्रामस्थ मंडळ पै पाहुणे नाही का येणारे सगळे यांना सुखी ठेव यांच्या घरात सुख शांती समृद्धी दाखवू दे म्हणून काय म्हणतोय बघा भाष्याचे कामकाज संपवून भाष्याचे कामकाज संपवून देवाला नैवेद्य दाखवून या देवाला नैवेद्य दाखवून वाडकरी मुंबईकरी येती आवर्जून पै पाहुणे माहेरवस्ती इतर भक्त जन बघा वाडकरी मुंबईकरी ग्रामस्थ इतर भक्त जन पै पाहुणे माहेरवस्ती या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहतात म्हणून म्हणतोय काय या 10व्या वर्षबंदीन निमित्त या 10व्या वर्षबंदीन निमित्त सारे भाविक येतात देवाला साकडं घालत्यात अहो देवाला गारण घालत्यात देवा गारण घालत तुम्हीच काय गाराने घालणारे असं अजून कोण नाही आमचे बुवा बघा लय भारी गारणं घालतात. काय सांगा गारण्याची परिस्थिती एक चाकरमानी आमच्या गावात किलो मुंबईसून आणि देवळात गेलो नारळ ठेव पेढे हाडल्यान नारळाच्या खाली 500 रुपये ठेवले 500 रुपये बघल्याबरोबर गुरव चौताळलो लांबल्याचं गारणं घालू बोला काय नाही आम्ही नवस केला होता आमची बायपास झाली तेव्हा तुमच्या पद्धतीत सांगणार नवस ठरून गांगो सातारा इथलाही पाहुणाई कुंकेश्वर गांगेश्वर रामेश्वर आरेश्वर सगळे देवांका हात मार्या माता पिता पण सगळ्यांका आणि म्हणालो हे आमचे सुक्तनकर त्यांनी नवस केलेला पेढे लाना तुमच्या समोर नारळ ठेवलेला असा त्यांची बायपास झालेली अशीच वारसान बायपास तोंडाला हात धरले गुरुवाचा हो असला नारळ घालता तुमची बायपास बायपास हो आम्ही कोकणाचा चढवा का बाय म्हणता हो ती बाय नाही माझा हार्टचं ऑपरेशन झाला अरे माझ्या बाबा डोक्यात हात घेतले बायपास हा बघा साकडे घालतात अहो 10व्या वर्षबंदीन निमित्त सारे भाविक येतात देवाला साकडं घालतात थोडीशी कथा तुमच्या समोर मी सादर करतोय. अहो साऱ्या देवांच्या तेजापासून बघा काय झालं साऱ्या देवांचे झाले आगमन ब्रह्मदेवासी हात जोडून झाले आगमन
या देवामध्ये श्रेष्ठ आहे कोण ब्रह्म विष्णूचे झाले भांडण बघा देवामध्ये श्रेष्ठ कोण असं देव म्हणताय पण ब्रह्म्याचं आणि विष्णूचं जोरात भांडण झालं तो म्हणतो मी मोठा हा म्हणतो मी मोठा मग वेदांनी तिथे बोलवलं 4 वेदांना बोलवलं आणि बघा 4 वेदांनी कथन केले काय अहो 4 वेदांनी कथन श्रेष्ठ शंभुदेव आहेत श्रेष्ठ शंभुदेव आहेत बघा शेवटी भांडण झालं दोघांचं भांडण काही मिटेना त्या 4 वेदांनी सांगितले शंभुदेव श्रेष्ठ आहे तरी दोघे काय आपला हट्टपणा सोडत नाही एवढ्यात एक विराट शक्ती झाली निर्माण शुद्ध निरंजन समान एक विराट शक्ती झाली निर्माण शुद्ध निरंजन समान एक विराट शक्ती झाली निर्माण शुद्ध निरंजन बघा एक विराट शक्ती निर्माण झाली कोणती त्रिनेत्री विचित्र नागभूषण त्रिशूळ वाजवी खना खनाखन शिवशंभूने अवतार घेतला बघा शेवटी शिवशंभूने अवतार कुठला घेतला बघा ऐका शिवशंभूने अवतार घेतला काळ भैरवच्या रूपात काळ भैरव रूपात काळ भैरवाचा अवतार घेऊन आले तरी पण यांचे डोळे काय उघडत नाही शिवाची नंदा सुरू नाही शिवाची निंदा सुरू नाही शेवटी शिवाची निंदा केल्याने काळ भैरव लाल झाले रागाने शिवाची निंदा केल्याने काळ भैरव लाल झाले रागाने शिवाची निंदा केल्याने काळ भैरव लाल झाले रागाने डाव्या एक विराट शक्ती निर्माण झाली शिवाची निंदा चालू असताना काळ भैरवाने रूप घेतलं आणि आपल्या एका करांगुळच्या नखाने शिर छटलं त्यावेळी शिवशंभू महादेव प्रकट झाले काय चाललंय तुमचं एकाच सांगले तुझा स्वर्गात तुझा पाताळात आणि माझ्या दोघांकडची माहिती घेऊन या विष्णू गेले पाताळात बघल्याने काय नाही खाली येऊन वर येऊन गप उभे राहले ब्रह्मदेव काय ऐकतच नव्हता कारण उत्पादन मंत्री ना तो म्हणालो मी या जगाची उत्पत्ती केली आहे म्हणजे मी मोठा वर गेला वर 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 21 स्वर्ग सापडली किती 21 स्वर्ग तिथे कामधेनू कागरुषणी केवढा तिघांना पकडले चला माझ्यावर खाली मी या जगाचा निर्माता आहे आणि सांगा काय की मी स्वर्गाचं टोक बघून आलो बाबा हो आम्ही खोटं काय बोलायचं ना मी सांगेन तसं करायचं तिघाने मजबूत दम दिला बिचारी कामधेनू कागरुष म्हणजे कावला आणि केवढा तिघे खाली आले त्यावर शंभूदेव महादेव न्याय सुरू आहे तोपर्यंत बघा खरोखरच काय झालं ब्रह्मदेव जशी ब्रह्मदेवाचे डोळे उघडले खोटं बोलला ती कामधेनूही खोटं बोलली म्हणून तिला शाप दिला काय की तुझी या पुढं तुम्ही पुढून पूजा करणार नाही काय तुझी मागून पूजा करतील म्हणून काय बघा पुढच्या तोंडाने सुटली काय काय आपल्याला शिल्लक ठेवत नाही कागरुषी म्हणजे कावळा त्यालाही शाप दिला काय हे तू आजपासून काय वाडवडिलांचं पिंड त्या ते भक्षण करशील बघा म्हणून कावळ्यान टोच मारल्याशिवाय आपण नाही काय म्हणत नाही प्रसन्न होत नाही कावळ्यान टोच मारून काय म्हणतो हा इलो इलो बाबा इलो काय सांगा एक गंमतच टॉर्च मारितच नाही होतो
अर्धो तास झालो, 1 तास झालो, वैतागले. शेवटी म्हाताऱ्याने कानात सांगाले, हे 2 थेंब थै लाव. बघ कसं झटकन येतात. आणि खरोखर 2 थेंब लावल्यावर झटकन कावळो येईल. काय म्हणजे आशा पण असते हो. म्हणजे वाईट म्हणत नाही मी, दारू पिणाऱ्याला कधी वाईट म्हटलेलंच नाही. त्याच्यासारखं देव माणूस होय खरोखर. पण त्याची कळ काढता कामा नाही. कळ काढली का तू बिघाड. हा लय भारी कळ काढली. हा काय मग ऐकणार नाही. पण काय करायला ना खरोखरच अंगावर बघला त्याच्या कधी कुत्रो येता काय हिंमत कुत्र्याची. तो असो चालतो कुत्र्या कोट्टा ह्यो माझ्यावर पडलो तर मीच मार. कुत्रो येता की त्याच्या घरात कधी बघला चोरी त्याच्या होता का होत नाही. काय त्याने घरात काही शिल्लकच ठेवलेला नसता. चोरी येतच तिथे. ओ एक असो एकदम टाईट होत डॉक्टरांचा शिबिर भरला होता. हा आणि लिहिलो डॉक्टर काय नेत्रदान शिबिर. डॉक्टर म्हणजे दोन्ही डोळे दान करायचे आहेत. दोन्ही डोळे माझे द्यायचे आहेत, दान करायचे आहेत. काय म्हणता काय मग तुमचं काय. माझी काही काळजीच करू नका. डोळे नसले तरी मी माझ्या जागेवर बरोबर जातो. काळजीच सोडा. पण माझी एक अट काय. माझी एक अट काय. ज्याका तुम्ही डोळे लावशात त्याका सांगायचा कमीत कमी 2 पॅक घेतल्याशिवाय काय डोळे उघडणार नाही. परिस्थिती आहे या कलियुगाची. बघा शेवटी 5वं मुख ब्रह्मदेवाचं छाटून टाकलं. खरोखरच ब्रह्मदेवाचं 5वं मुख छाटून टाकलं आणि ब्रह्मदेव आणि विष्णुदेव दोघेही आपापल्या कामाला लागले. त्यांना भैरव स्तुतीचं ज्ञान झालं. शंभूने म्हणाले हा काळ भैरव म्हणजे माझा वंश होता. महाकाल बटुक भैरवनी स्मरणात कसे भैरव. अष्टभैरव हे माझे स्वरूप आहे खरोखरच. आणि बघा पुढे काय घडलं ते. दोघांचा गर्व गेला पळून भैरव स्तुतीच्या ज्ञानात. भैरव स्तुतीच्या ज्ञानात गजर पूर्ण जाऊन त्याची माहिती संपूर्ण मिळाली पाहिजे. म्हणून शेवटी शिवशंभू महादेव त्या काय भैरवला काय सांगताय. ब्रह्मातेचे कारण पापमुक्त होशी तेथे जाऊन. शंभू महादेव म्हणताय त्यावेळी तू काशी क्षेत्रात जा. 3 लोकात भ्रमण कर आणि तिथे तुझे खरोखर बघ. तिथे तू पाहून होशील. तुझी कीर्ती वाढेल. त्याप्रमाणे काळभैरवाने ते शिर हातात घेतली. 3 लोकी भ्रमण करता करता बघा काय झालं. ब्रह्माचे कारण पापमुक्त होशी तेथे जाऊन. काशी क्षेत्र तूही जाण पंचगंगेचे केल्याने स्नान. बघा पंचगंगेचे भ्रमण करता करता काशी क्षेत्रात आला. पंचगंगेचे स्नान केल्यावर जिथे ते शिर पडले ते कपाल मोचन झालं. म्हणजे तिथे काळ भैरव पवित्र झाले. मुख्य कोतवाल झाले काशी क्षेत्राचा. बहुमान मिळाला. आधी दर्शन काळ भैरवाचे नंतर काशी विश्वेश्वराचे असंही म्हटलं. एवढे हे काळ भैरव म्हणजे क्रोधाने लाल झाले म्हणून त्याची पूजा अर्चा करतात अष्टमीला, मंगळवार, रविवार. बरोबर काळ भैरव चे स्तोत्र वाचल्यानंतर इडापिडा सगळी अमंगल नाहीस होत, मार्ग चांगला मिळतो. अशा प्रकारे ह्या काळ भैरवाचं बघा खरोखर पवित्र स्थान निर्माण झालं काशी क्षेत्रामध्ये. अशा हे काळ भैरवांची छोटीशी कथा तुमच्या समोर सादर केलेली आहे. मंडळी म्हणून काय म्हणतोय. तिन्ही लोकी केले भ्रमण काशी क्षेत्र झाले पावन. काशी क्षेत्र तीर्थात जाऊन
अहो बघा आज डबल बारीच्या सामन्याला पांचाळ शीर्षकर जोडीला मंडळी जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता अर्थ समजला नसता अर्थ समजला नसता म्हणून चंद्रावर राग सूर्यावर राग चंद्रावर राग सूर्यावर राग म्हणून आज मराठी माणूस वाघ आहे वाघ आहे वाघ खरोखर लाख महिने तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे लाख महिने तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अजून गोतड धार नाही झाले आमच्या शिवरायांच्या तलवारीच्या पाठीची आणि कुणाची हिंमत नाही आम्हा मराठ्यांना संपवायची आम्हा मराठ्यांना संपवायची आम्हा मराठ्यांना संपवायची मंडळी जय भवानी जय शिवाजी खरोखर त्या महाराजांनी आणि आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब नाही का या महाराष्ट्रासाठी जे काही केलंय त्याचा विसर होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच त्या जिजाऊच्या पोटी जन्म घेतला त्या मातेच्या बघा खरोखरच आज सुद्धा आमच्या माता समोर बसलेल्या आहेत साक्षात आमच्या काही आई आहेत काही बहिणी आहेत काही मावशी आहेत काही ताई आहेत नाही पण आई म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ म्हणून आईसाठी छोटंसं गाणं आहे बघा आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्माला काही तुझे उपकार फिरणार नाही अनमोल जन्माला काही तुझे उपकार फिरणार नाही बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड पाजिला तू पाना तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार पृथ्वीपेक्षा आई श्रेष्ठ आणि स्वर्गापेक्षा वडील उंच जिने आपल्याला जन्म दिलाय आपलं हे 9 महिने ओझं सांभाळायची आई तिचे उपकार कधी फिटले जात नाही तुम्ही वडिलांची सेवा कराल पैसा द्याल भावाचं लग्न कराल बहिणीचं लग्न कराल पण आईचं ऋण कधीच फिटलं जात नाही कारण तिने हे आपलं 9 महिने ओझं सांभाळलं आहे तिचं ऋण कधीच फिटलं जात नाही सगळ्यांना विसरा पण आई वडिलांना विसरू नका तेच आपलं दैवत आहे मातृ पितृ आईचं अंतस्करण म्हणजे ज्ञानाचं प्रेमाचं माहेरघर आहे सगळे गुन्हे माफ करणारे एकमेव न्यायालय म्हणजे आईचं हृदय आहे आंधळा मुलगा आंधळा लंगडा पांगडा कसाही असो पण आईला तो प्याराच असतो कधी त्याबद्दल तिचं मन नाराज नसल्याने किती कोणी काय बोललं तरी मुलावर म्हणा कोणावरती रागवत तिचं कठोर प्रेम असतं प्रत्येकावर प्रत्येक मुलावर म्हणून म्हणतो आई वडिलांची सेवा करा हेच आपलं दैवत आहे गणेश पांचाळ आणि आमचे संतोषजी शिरसेकर जोरात डबलबारीचा सामना आता होतोय आजकाल काय झालंय खरोखर मंडळी वेळ थोडा जास्तच होतोय पण मी थोडक्यात आवडणार काय सांगायचं म्हणजे सध्याच बघा काय एक गाणं आलंय थोडक्यासाठी बघा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते
पियाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा तुला मोबाईल देते रडू नको बाळा आता तुला मोबाईल देते मोबाईल देऊन सारी माझी काम करते तुला मोबाईल देऊन आता माझी काम करते मोबाईल देऊन तुझी काम करते मोबाईल नाही दिल्यानंतर तिला कामच करू नको हा खेळताना मोबाईल मांबात खाताना मोबाईल झोपताना मोबाईल मोबाईल म्हणजे खेळणा झाला काय सांगायचं सगळ्यांचं लक्ष ते आजकाल मोबाईलकडे गेलं परिस्थिती बिकट आहे या कलियुगाची मोबाईल अतिशय चांगला आहे मी वाईट म्हणत नाही पण किती वापरावा या प्रत्येकाने ठरवावं असं मला तर वाटतं खरोखर दोघांच्या सामन्यात रंगत येणार आहे आणि आता आमचे शीर्षकर बुवा काही कमी नाहीये खूप मोठे शास्त्रोक्त बुवा आहे तुमचं मनोरंजन आणि भजनही करणार म्हणून काय म्हणतोय की बघा डबल बरीच्या सामन्याला पांचाळ शीर्षकर जोडी या नरसळेवाडीच्या ग्रामस्थांनी परंपरा भजूनी जपुरी ठेविले बघा खरोखर या नरसळेवाडीच्या ग्रामस्थांनी पारंपरिक भजनी जपुरी ठेव खरोखर पारंपरिक भजन या ग्रामस्थ मंडळी मुंबईकर मंडळ महिला मंडळ सर्वांनी ही परंपरा राखल्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ग्रामस्थांचं मुंबईकरांचं स्वागत करूया आणि म्हणून काय म्हणतोय गुरुदास चरणी ठेवून माथा गुरुदास चरणी ठेवून माथा जाऊ रंगुनी भजनात जाऊ रंगुनी भजनात देवगड तालुक्यात फादस गावात अहो देवगड तालुक्यात फादस गावात ह्या नरसाळेवाडीत अहो या नरसाळेवाडीत स्वयंभू गांगेश्वर मंदिरात भक्तजन रमले भजनात स्वयंभू गांगेश्वर मंदिरात भक्तजन रमले भजनात स्वयंभू गांगेश्वर मंदिरात धन्यवाद मंत्र मंगेश कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते भास्कर नरसाळे यांच्याकडून एक बहुमोठं 200 रुपयाचं पारितोषिक जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते धन्यवाद धन्यवाद जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय
काय बोलते ना